रेल्वेमधील चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत 40 लाखांचे 288 ग्रॅम सोने हिरेजडित दागिने जप्त. पुणे लोहमार्ग पोलिसांचे मोठे यश. रेल्वे प्रवाशांना लक्ष्य करून चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पुणे लोहमार्ग पोलिसांनी अटक करत मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत आरोपीकडून सुमारे 40 लाख रुपये किमतीचे 288 ग्रॅम सोने व हिरेजडित दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल कलम 305C भारतीय न्याय संहिता अंतर्गत या गुन्ह्यांचा तपास सुरू होता. फिर्यादी महिला 26 नोव्हेंबर 2025 रोजी गांधीधाम बेंगलोर एक्सप्रेसने सुरत येथून मिरजकडे प्रवास करत असताना हा प्रकार घडला. सकाळी गाडी मिरज रेल्वे स्टेशनच्या यार्डमध्ये येत असताना दरवाजाजवळ उभ्या असलेल्या 5 अनोळखी पुरुषांनी मदतीचा बहाणा करून फिर्यादीच्या बॅगा हाताळल्या. यात संधीचा फायदा घेत आरोपींनी बॅगेतील सुमारे 24 तोळे सोन्या डायमंडचे दागिने चोरले. या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक लोहमार्ग सौ अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे व पुणे लोहमार्ग स्थानिक गुन्हे शाखेने केला. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हरियाणा येथील आंतरराज्य टोळी असल्याचे निष्पन्न झाले. चोरीनंतर आरोपी विमानाने दिल्लीला गेल्याचेही उघड झाले. दिल्ली विमानतळ प्राधिकरण व दिल्ली क्राईम ब्रँचच्या मदतीने आरोपींना दिल्ली विमानतळावर ताब्यात घेऊन मिरज येथे अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कोठडी दरम्यान दोन्ही गुन्ह्यातील एकूण 288 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. दरम्यान प्रवाशांनी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये व आपली बॅग कोणालाही देऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.